सेवानिवृत्त एसटी कर्मचारियों का धैर्य अब टूट रहा है। सुप्रीम कोर्ट तक केस जीतने के बावजूद इन कर्मचारियों को अब तक उनका हक नहीं मिला। 32 साल तक सेवा देने के बाद भी कर्मचारियों को उनके हक के लिए दर दर भटकना पड़ेगा। एसटी प्रशासन का रवैया बेहद गैर जिम्मेदाराना है। हर कोर्ट में हारने के बावजूद अब तक वेतन देने में देरी क्यों? आखिर कब मिलेगा इन कर्मचारियों को उनका बकाया पैसा? प्रशासन अपनी मनमानी से न सिर्फ कानून का उल्लंघन कर रहा है बल्कि उन कर्मचारियों को भी तकलीफ दे रहा है जिन्होंने अपनी जिंदगी का बड़ा हिस्सा एसटी महामंडल को दिया। सेवानिवृत्त एसटी कर्मचारी बीते कई सालों से अपने बकाया वेतन के लिए संघर्ष कर रहे हैं। इंडस्ट्रियल कोर्ट, हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट तीनों स्तरों पर केस जीतने के बावजूद एसटी प्रशासन टस से मस नहीं हो रहा। पहले 2007 में सुप्रीम कोर्ट के आदेश पर बकाया राशि दी गई थी, लेकिन 8 साल बाद प्रशासन ने खुद ही नया आदेश निकालकर वेतन कटौती का फरमान जारी कर दिया। इस अन्याय के खिलाफ कर्मचारियों ने फिर से इंडस्ट्रियल कोर्ट में याचिका दायर की, जिसका फैसला 2018 में उनके पक्ष में आया, लेकिन एसटी प्रशासन ने हार मानने की बजाय 2019 में हाई कोर्ट में अपील की, जहां 10 अगस्त 2023 को एक बार फिर कर्मचारियों के पक्ष में फैसला आया। इसके बावजूद प्रशासन ने सुनवाई करने के बजाय सुप्रीम कोर्ट का दरवाजा खटखटाया और 27 फरवरी 2025 को सुप्रीम कोर्ट ने फिर से कर्मचारियों के पक्ष में फैसला सुनाया, लेकिन अब तक प्रशासन ने बकाया वेतन नहीं दिया। सेवानिवृत्त कर्मचारी सवाल कर रहे हैं, आखिर कब तक उन्हें अपने हक के लिए लड़ना पड़ेगा? प्रशासन करोड़ों रुपए कोर्ट केसों पर खर्च कर रहा है, लेकिन अपने ही कर्मचारियों की मेहनत की कमाई देने को तैयार नहीं। अगर जल्द ही न्याय नहीं मिला तो यह मुद्दा और बड़ा बन सकता है और प्रशासन को गंभीर विरोध का सामना करना पड़ सकता है। आमचं म्हणणं हेच आहे की मी विठ्ठलदास तंपलाजी भट्टट, उमरेड आगार, हेड मेकॅनिक, सेवानिवृत्त 2021 मध्ये झालेलो आहे। माझा प्रश्न असा आहे की आम्ही 81 दिवसाची केस 1990 पासून जे लागलेलो होतो ती 94 मध्ये केस टाकलेली होती। त्याचा रिझल्ट 2004 मध्ये आलेला होता। त्याच्यानंतर 2004 मध्ये एसटी हायकोर्टामध्ये गेलेली होती। एसटी हायकोर्टामध्ये गेल्यानंतर त्याच वेळेस काही लोकांचे ग्रुप सुप्रीम कोर्टामध्ये गेला होता। सुप्रीम कोर्टाचा रिझल्ट 2007 मध्ये आल्यानंतर त्यावेळेस हायकोर्टात असलेल्या केसेस आणि इंडस्ट्रियल कोर्टाच्या केसेस खारिज झाल्या होत्या। त्यानंतर एसटीने 2007 मध्ये त्या सुप्रीम कोर्टाचा आदेश मानून आणि सगळ्यांना पैसे दिले होते। 2015 मध्ये एसटीने स्वतःचा वैयक्तिक आदेश काढून कुठल्याही कोर्टाला न विचारता किंवा स्वतःचा कुठलीही शोकाज नोटीस न देता कुठलाही कारण मीमांसा पत्र न देता त्याने स्वतःहून त्यांनी पे रिवाईजचा ऑर्डर दिला। त्याच्यामुळे लोकांचा पगार कमी होत होता। त्या अनुषंगाने आम्ही कामगारांनी 2015 मध्ये केस टाकली इंडस्ट्रियल कोर्टामध्ये। त्याचा रिझल्ट 2018 मध्ये आला। 2018 मध्ये आल्यानंतर एसटीचं समाधान झालेलं नाही। त्याच्यानंतर एसटी परत हायकोर्टामध्ये गेली, उच्च न्यायालयामध्ये गेली। त्याचा रिझल्ट 2019ला उच्च न्यायालयात गेली। 2019चा रिझल्ट 10 ऑगस्ट 2023ला उच्च न्यायालयाचा निकाल कामगाराच्या बाजूनी आला। त्यावेळी एसटी प्रशासनाचं समाधान झालेलं नाही। या पिरियडमध्ये आम्ही माननीय व्यवस्थापकीय संचालक तसेच चेअरमनसुद्धा ज्यावेळी त्यांना आम्ही 2-3दा प्रत्यक्ष मुंबईला जाऊन भेटी दिलेल्या होत्या आणि त्यांच्याशी पत्रव्यवहार केला, तरी पण त्यांनी त्याच्यावरती कुठलीच दखल घेतलेली नाही। त्या अनुषंगाने त्यांना आम्ही एकच विचारलं की आमचं कामगाराचं देणं आहे आणि कर्मचाऱ्याचं जे देणं आहे फार कमी आहे आणि कोर्टावरचा खर्च जास्त आहे, तरी त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं नाही। आणि त्यांचे विधी सल्लागार यांच्या आदेशानुसार त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल केली। त्यात की 2024ला दाखल केली। आता 2025 27 फरवरी 2025ला त्याचा रिझल्ट आमच्या कामगाराच्या बाजूनी आला। आता आमचं एकच म्हणणं आहे की कामगाराच्या बाजून जो निकाल आला आहे त्याची पुढली कुठली स्टेप न घेता कामगारांना त्यांच्या ताबडतोब त्याचं थकीत मोबदला, ग्रॅच्युटी आहे, उपदान आहे, सुट्यांचे पैसे आहे, जी काही कोणी थकीत रक्कम आहे ती त्यांनी अदा करावी। एस टी पुढले पाऊल घेऊ नये आणि हा जो महामंडळाचा जो खर्च होत आहे हा एस टीच्या प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे आणि हा पैसा जो खर्च झाला कामगाराचा हा कामगाराच्या वैयक्तिक खिशातून झाला आहे। त्यामुळे प्रशासनाला याची कुठली झळ नाही आहे आणि याच गोष्टीकरता जे जबाबदार असतील, आमचं असं एक म्हणणं आहे जे याकरता जे प्रशासन जबाबदार असतील त्यांच्या त्या जबाबदार व्यक्तीकडून हा पैसा वसूल करण्यात यावा आणि पुढे अशी घटना वारंवार होऊ नये आणि आम्हाला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्रास देऊ नये ही आमची इच्छा आहे। आणि यामध्ये कसं आहे की आमच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये काही लोक बिचारे मरण पावलेले आहेत, काहींना आम्हाला अल्पश पेन्शन आहे 2000-3000 आणि अशामध्ये आमचं उपदान आणि सुट्याचे पैसे थकीत काही असलेले ते त्यांनी थांबवून ठेवले आहे। आम्ही उदरनिर्वाह करायचा कसा हा आमचा ज्वलंत प्रश्न आहे। एस टीने तुमच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की यांनी प्रसारमाध्यमाच्या मागणी सांगू इच्छितो की त्यांनी आमचा उर्वरित थकीत रक्कम ताबडतोब अदा करावी हीच आमची विनंती आहे। आमच्या सहकार्याने सुप्रीम कोर्ट ते इंडस्ट्रियल कोर्ट ते सुप्रीम कोर्ट 32 वर्षाचा लढ्यांबाबत संपूर्ण माहिती आपल्या चॅनलला दिलेली आहे। माझी अशी विनंती आहे की सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आता लागलेला आहे अलीकडेच
या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी अशी विनंती आमचे व्यवस्थापकीय संचालक अध्यक्ष साहेब महामंडळाचे संजय शेट्टीजी, त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री या सगळ्यांना आणि परिवहन मंत्री विशेष करून आमचे कुटुंब प्रमुख आहे श्री सरनाईकजी यांनी या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी व सेवानिवृत्त कर्मचारी जे आहेत यांना न्याय द्यावा एवढीच या आपल्या चॅनलद्वारे त्यांना विनंती करतो. आमच्या बाजूने सुप्रीम कोर्टात निकाल लागलेला आहे, त्यामुळं सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे त्यांनी जे आहे ते महामंडळाने लवकर द्यावे ते सगळे हे महामंडळाला शासनाला विनंती आहे, जेणेकरून सेवानिवृत्तीचा जे झालेले आहे त्यांचा उदरनिर्वाह योग्यपणे होईल. त्यांचे उपदान थांबलेले आहे, रजा रोगीकरणाचे पैसे थांबलेले आहे, 5-5, 6-6 लाख रुपये महामंडळाने कापून ठेवलेले आहे. तर शेवटच्या दिवसामध्ये म्हणजे वय झाल्यानंतर शेवटच्या दिवसामध्ये पैशाची आवश्यकता असतेच. कोणाला बिमार आहे, कोणाला कुटुंब आहे, कोणाचं लग्न व्हायचं आहे, कोणाचं घर व्हायचं आहे, तर महामंडळाने अडवणूक करून ठेवलेले पैसे लवकरात लवकर द्यावे ही महामंडळाला आणि शासनाला आमच्याकडून विनंती आहे.